म्हणजे महमूद भाईला प्रत्येक जण विचारतो काय बापू तुमचं महमूद काय नातं आहे, आमचं एक प्रेमाचं नातं आहे. आणि महमूद भाई सामाजिक काम करणारा असल्यामुळं त्यांना खूप चांगले भविष्यकाळात दिवस येतील असं मला स्वतः आत्मविश्वास आहे. ज्यावेळेस शिर्डीचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस महमूद साहेब सारख्या युवकाचं नाव 100% निश्चित सुवर्णाक्षर त्या ठिकाणी लिहिल्याशिवाय राहणार नाही. ही शिर्डीकरांच्या वतीने त्या ठिकाणी ग्वाही देतो. कारण खऱ्या अर्थानं महमूद भाई आपण देवदूत आहात. कारण याचा अनुभव बापू मला मागच्या 2 महिन्यापूर्वी आला. असंच काहीतरी म्हणलं होतं लोक म्हणे तुम्ही कसं काय म्हणते असे. मी म्हणलं महमूद भाई कामच खूप चांगलं करू राहिला, काम करू राहिला की नाही 100%. महमूद सारख्या एका सहकार्याने एका युवकाने एवढं प्रचंड त्या ठिकाणी काम केलं का त्याचा शब्द देखील त्या ठिकाणी उल्लेख करता येणार नाही. बघता बघता शिर्डीतील साईबाबांचा सबका मालिक एक संदेशाचं पालन करणारी सेवाभावी संस्था म्हणून ओळखली जाणारी भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महमूद सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. तर गरजू रुग्णांसाठी अत्यंत अल्प दरात रुग्णवाहिका सुद्धा संस्था उपलब्ध करून देत असते. याआधी 2 रुग्णवाहिका कार्यरत होत्या आणि आज प्रजासत्ताक दिन आणि महमूद सय्यद यांचा वाढदिवस असा दुग्ध शर्करा योग साधत पुन्हा एका रुग्णवाहिकेचं लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलंय. शिर्डी नगर परिषदेचे प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू खोते, माजी उपनगराध्यक्ष निलेश खोते, गोपीनाथ गोंदकर, दत्ता खोते, छोटे बापू, प्राध्यापक प्रसाद खोते यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा थाटात पार पडलाय. महमूद सय्यद व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने आलेल्या मान्यवरांचं फटाक्यांच्या आतिषबाजीत जोरदार स्वागत करण्यात आलं. तर शाल व पुष्पगुच्छ देत मान्यवरांचा सन्मान करण्यात आलाय. रुग्णवाहिकेचे लोकार्पण करत असताना फटाक्यांची आकर्षक आतिषबाजी करण्यात आली. तसंच महमूद सय्यद यांचा वाढदिवस केक कापून यथोचित सन्मान करत साजरा करण्यात आलाय. यावेळी उपस्थित मान्यवरांनी संस्थेचे संस्थापक महमूद सय्यद व संस्थेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचं निस्वार्थ सेवाभावी वृत्तीबाबत तोंड भरून कौतुक करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. मागे 2016 मध्ये आपले लाडके सुजयदादा विखे पाटील यांच्या हस्ते पहिल्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा झाला होता. आपण म्हणजे
असं नाही वाटत की आपल्याला कोणाला या अँब्युलन्सची गरज पडू, पण ही गरज सर्वात म्हणजे पडत राहते. आज आमच्याकडे 3 अँब्युलन्स आहे आणि भरपूर असे लोक येतात का त्यांना समजा नाशिकला जायचं असलं तर बाहेर म्हणजे त्यांना 5,000 6,000 मोजावं लागतात, पण ही गाडी आपली फक्त 1500 रुपयात परत येते. आणि लोकांना ती कमीत कमी म्हणजे त्यांना 2 दिवस 1 दिवस जरी नेली तर आपल्या ठिकाणी इथं 2 अँब्युलन्स 1 अँब्युलन्स शिल्लक राहते. मी जास्त काही बोलणार नाही. आज या ठिकाणी आमचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते पाटील या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. सामाजिक बांधिलकी असलेले महमूद शेख यांच्या पुढाकारानं भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम सेवाभावी संस्थेच्या वतीने 3ऱ्या अँब्युलन्सच्या उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित असलेले गोपीनाथ पाटील गोंडकर, सुनीता कोटे, दत्ताभाऊ कोटे, प्राध्यापक कोटे सर, महमूदबाईंचे सगळे सहकारी, मौलाना साहेब आणि उपस्थित सगळेच मान्यवर यांचं मी प्रथमतः मनापासून स्वागत करतो. आज 26 जानेवारीच्या निमित्तानं महमूदबाईंना एक चांगल्या प्रकारचा उपक्रम घेऊन समाजाला ज्याची गरज आहे त्या गरजा पूर्ण करण्यासाठी 3री अँब्युलन्स घेतली. आज अशी परिस्थिती आहे, समजा एखादा कुठं ऍक्सिडेंट झाला, कुठं अपघात झाला तर तत्काळ अँब्युलन्स उपलब्ध होत नाही. मी माझा अनुभव सांगतो. एकदा असंच ऍक्सिडेंट झाला, अपघात झाला. आम्ही महमूदबाईला फोन केला. महमूदबाईला म्हणलं अशा अशा सावीर आणि कोपरगावच्या मध्ये एक ऍक्सिडेंट झालेला आहे, आपली गाडी उपलब्ध करून द्या. त्यांनी कुठल्या प्रकारचा चार्जेस न करता त्या पेशंटला, त्या अपघात झालेल्या माणसाला नाशिकला पोच करण्याचं काम केलं, ते पण रात्री 12:30-1 वाजता. म्हणून त्यांचं मनापासून धन्यवाद देतो. आणि असं काम करत असताना सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी सामुदायिक विवाह सोहळा केला असेल, त्याच्यामध्ये हजारो मुलींचे लग्न केले, मध्ये रक्तदान शिबिर केलं, त्याच्यानंतर इस्तमा आपलं हे काय केलं तुम्ही हिंगामा तो करण्याचं शिबिर घेतलं आणि प्रत्येकाला कुठे ना कुठे मदत करण्याचं काम सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी सातत्याने केलं. म्हणून महमूदबाईचं आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून स्वागत करतो. आज खऱ्या अर्थाने सुजयदादा येणार होते, पण त्यांचं इमर्जन्सी काही पद्धतीमुळं ते बाहेर गेले, त्याच्यामुळे येऊ शकले नाही. आणि आज महमूदबाईंनी एक चांगल्या उपक्रमाला सुरुवात केली, तेव्हा आपण सगळ्यांच्या वतीने महमूदबाईंचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत केलं पाहिजे. कारण कुठला जात धर्म भेदभाव न करता माणूस कुठला पण असू द्या, कुठल्याही पण जातीचा असेल, त्याला तत्काळ सेवा देण्याचं काम महमूदबाईच्या माध्यमातून झालेलं आहे. अनेक लोक म्हणतात का महमूदबाई तुम्ही लयच प्रेम करता, महमूदबाई प्रत्येक कार्यक्रमात तुम्ही राहतात, पण महमूदबाईवर मी एक शेर म्हणणार आहे. मैं दीवाना हो तेरा नाम का, मैं दीवाना हो तेरे नाम का, इस बात से इनकार नहीं, कैसे कहे हम आपसे प्यार नहीं, कुछ तो कसूर है आपके निगाहों, हम अकेले गुनेगार नहीं. म्हणजे महमूदबाईला प्रत्येक जण विचारतो, काय बापू तुमचं महमूद काय करताय, आमचं एक प्रेमाचं नातं आहे. आणि महमूदबाई सामाजिक काम करणारा असल्यामुळं त्यांना खूप चांगले भविष्यकाळात दिवस येतील असं माझा स्वतःचा आत्मविश्वास आहे. आता मध्ये मी असंच काहीतरी म्हणलो तर लोक म्हणे तुम्ही कसं काय म्हणले असे. मी म्हणलं महमूदबाई कामच खूप चांगलं करू राहिला, काम करू राहिले की नाही 100%. मग समजा कोणाला मदत करायची असेल, कोणाला अपघाताच्या ठिकाणी घेऊन जायचं असेल, दवाखान्यामध्ये काम करायचं असेल, तहसीलदारमध्ये काम करायचं असेल, प्रांत ऑफिसला काम करायचं असेल, महमूदबाई स्वतः माझ्याकडे बऱ्याच वेळेस येतात का या माणसाला काम करायचं आहे, प्रांत साहेबांना एवढं काम सांगा, तहसीलदार साहेबांना एवढं काम सांगा. मी नसलो तर दिनेश दादा असतील, गोपीनाथ पाटील असतील, सुरेशदादांकडे सोबत जाऊन अनेक प्रकारच्या लोकांना रोजगार उपलब्ध करून काम दिलं की नाही, दिलं की नाही. मग आता एवढा चांगला सामाजिक काम करत असेल तर त्या माणसाला सुद्धा आपण शुभेच्छा दिल्या पाहिजे का नाही, शुभेच्छा दिल्या पाहिजे का नाही शुभेच्छा दिल्या पाहिजे. आणि खरोखरच
नसते म्हणजे ते एक गाणं आहे, मेरे महबूब आहे, म्हणजे ते कोणाचे पण कोण, आणि खरोखरच नसते म्हणजे ते एक गाणं आहे, मेरे महबूब आहे, म्हणजे ते कोणाचे पण कोण, 12 फूट बरसो महबूब मेरा आहे. तर कोणत्या कार्यक्रमाला क्षणात म्हणजे 5 मिनिटं 2 मिनिटाच्या कालावधीमध्ये महबूबबाई सातत्याने हजर होणार, आणि हजर झाल्यानंतर त्या माणसाची कुठली पण सेवा कुठल्या धर्माची कुठल्या तर ते प्रामाणिकपणे काम करणार. त्यामुळं आमच्या परिवाराच्या वतीने सगळ्यांच्या वतीने महबूबबाईला मनापासून शुभेच्छा देतो. आज 3री अँब्युलन्स आणले, पुढच्या वर्षी परत 4थ्या अँब्युलन्सला आम्हाला बोलवलं पाहिजे अशी इच्छा व्यक्त करतो आणि संतोष जैन देणार. आणि महबूबबाईचा वाढदिवस आज आपण सगळ्यांनी साजरा केलेला आहे. किती वर्ष गेले तुम्ही? 46 जाऊन 2 तरुण आहे, त्याची काही अडचण नाही. हा 46 आहे दादा. महबूबबाई 46, तुम्ही? हा. तर महबूबबाईला आपल्या सगळ्यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. भारतरत्न डॉक्टर APJ कलाम साहेब सेवाभावी संस्था याचे अध्यक्ष आमचे मित्र सन्माननीय मेहुदभाई सय्यद यांच्या वतीनं आज रुग्णवाहिकेचं या ठिकाणी अनावरण होत आहे. खऱ्या अर्थानं सुजयदादांच्या हस्तेच हे अनावरण होतं, परंतु सुजयदादांची तब्येत काय बरोबर नाही, त्याच्यामुळं त्यांना या कार्यक्रमाला येता आलं नाही. त्याच्यामुळं म्हणजे ते बापूंनी प्रयत्न केले, दोन्ही बापूंनी प्रयत्न केले, परंतु दादांची तब्येत काय बरोबर नव्हती. परंतु आज या अर्थानं बापू आज तुम्ही आहात. आज खऱ्या अर्थानं दुग्ध शर्करा योग आहे, महबूबबाईंचा वाढदिवस पण आहे आणि 26 जानेवारी आहे. या 2 गोड दिवशी आज या रुग्णवाहिकेचं लोकार्पण होत आहे. खरंच एक चांगली गोष्ट या महबूबबाईंच्या वतीनं होतीये, कारण खऱ्या अर्थानं महबूबबाई आपण देवदूत आहात. कारण याचा अनुभव बापू मला मागच्या 2 महिन्यापूर्वी आला. आमचे एक माझे ओळखीचे येवल्याचे पेशंट होते, अतिशय गरीब माणूस होता सोनवणे म्हणून. त्याला औरंगाबादला जायचं होतं, नगरला जायचं होतं. तेव्हा मी अनेक अँब्युलन्सला फोन केला, परंतु ते आवाक्याबाहेर होतं. त्यांचे शुल्क किंवा त्यांचे जे रेट होते ते अतिशय आवाक्याबाहेर होते की त्यांना ते न परवडणारे होते. मग माझ्या डोक्यामध्ये रात्री मी 12:30-1 वाजता मी महबूबबाईंना फोन केला. सलमानबाई होते, सद्दामबाई होते माझे मित्र, त्यांच्या माध्यमातून मी महबूबबाईंशी बोललो. महबूबबाईंनी क्षणाचाही विलंब न करता स्वतः ते त्या ठिकाणी गेले. त्या ड्रायव्हर मिळाला नाही आणि त्यांनी त्या रुग्णाला इथं आपल्या हॉस्पिटलला ऍडमिट केलं. म्हणजे इतक्या सेवाभावी काम करणारा हा माणूस आहे. त्याच्या पाठीवर ही 100% आपण शाबासकीची थापी टाकली पाहिजे असं मला वाटतं. खऱ्या अर्थानं आपण सद्गुरू साईबाबांच्या या पुण्यभूमीत राहतो. सबका मालिक एक संदेश हा संपूर्ण जगाला सद्गुरू साईबाबांनी दिलेला आहे. त्याचं अनुकरण खऱ्या अर्थानं आपण केलं तर निश्चितच हा 26 जानेवारीचा हा गोड दिवस आणखी गोड झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. आणि महबूबबाई आपण करत असलेल्या या तुमच्या कामाला आम्ही शिर्डीकर म्हणून सदैव तुम्हाला सलाम करतो आणि सदैव कैलास बापूला तुमच्या पाठीमागे आहेतच, परंतु आम्ही देखील तुमच्या या कार्यासाठी कायम बरोबर राहू. आणि बापू आज खऱ्या अर्थानं 26 जानेवारी आहे, अतिशय चांगला दिवस आहे. आणि या निमित्तानं खऱ्या अर्थानं जर आपण एक पाहिलं तर डॉक्टर अब्दुल कलाम साहेबांचे विचार खऱ्या अर्थानं जर आपल्याला जनमानसात रुजले असतील तर खऱ्या अर्थानं आपण एक चांगल्या प्रकारचं व्याख्यान या ठिकाणी घेतलं पाहिजे. कारण अब्दुल कलाम सारखं व्यक्तिमत्व या भारत देशामध्ये राष्ट्रपती होऊन गेलं आणि त्यांना भारतरत्न का मिळालं याची देखील प्रचिती खऱ्या अर्थानं आपण सर्व शिर्डीकरांना आली पाहिजे. त्याच्यामुळे मला कोणताही एखादा आपण उपक्रम कराल तर त्याच्यामध्ये अब्दुल कलाम साहेबांचं व्याख्यान तुम्ही जरूर ठेवा असं मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. आणि माझे 2 शब्द आपल्या शुभेच्छा देऊन संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि अब्दुल कलाम संस्थेचे अध्यक्ष महबूबभाई सय्यद यांना मी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा व्यक्त करतो. थांबतो. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम व बिही नस्तईन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम अम्मा बाद. قال النبي صلى الله عليه وسلم من لم يشكر الناس لم يشكر الله او كما قال عليه الصلاة والسلام. आज 26 जनवरी के मौके पर हमारे बहुत ही महबूब साथी महमूद भाई दिलदार भाई सैयद ने 3री एम्बुलेंस का इफ्तिताह उद्घाटन रखा है.
मैं उनके लिए जो आज मुबारक घड़ी है कि उन्होंने तीसरी एम्बुलेंस का इफ्तिताह रखा है, इस मौके पर मैं अपनी जानिब से और अपने अहले खाना की जानिब से और तमाम उलमा बिरादरी के जानिब से महमूद भाई का मैं बहुत दिल की गहराई से मुबारकबादी पेश करता हूं और दुआ करता हूं कि अल्लाह ताला इनको तरक्कियात से माला माल फरमाए। तो बहुत अच्छे इंसान है, हम दुआ करते हैं कि अल्लाह ताला उनको दीन दुगनी रात चुगनी तरक्कियात से माला माल फरमाए, सेहत आफियत के साथ अल्लाह लंबी उम्र अता फरमाए। जितने काम इन्होंने किए हैं अल्लाह अपनी बारगाह में कबूल फरमाए। इसी पर मैं अपनी बात को मुकम्मल करता हूं। तसंच आज त्यांचा वाढदिवस पण आहे। त्या 26 जानेवारीच्या निमित्तानं आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांनी जे रुग्णवाहिकेचं जे उद्घाटन ठेवलंय अँब्युलन्सच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं आज शिर्डी शहराचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते पाटील, तसेच शिर्डी शहराचे माजी उपनगराध्यक्ष गोपीनाथ बापू गोंदकर, तसेच शिर्डी शहराचे माजी उपनगराध्यक्ष निलेश दादा कोटे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा लोकार्पण सोहळा पार पाडणार आहे। या निमित्ताने मी एवढंच सांगतो की महबूब भाई शेखचं काम खूप चांगलं आहे। सर्व प्रकारचे सामुदायिक विवाह असतील, त्याच्यानंतर गोरगरीब जनतेला सेवा करण्याचं काम असेल, हॉस्पिटलचं काम असेल, या छोट्या मोठ्या सुविधा त्यांचं काम चांगलंच चालू असतं। मी एक छोटा कार्यकर्ता म्हणून मी त्यांना साईबाबा चरणी प्रार्थना करतो आणि त्यांचं आयुष्य आज वाढदिवसानिमित्त आरोग्य सुख समृद्धी भरभराटीची हो आणि त्यांचे सगळे स्वप्न साकार हो एवढी साईचरणी प्रार्थना करतो। आणि अब्दुल कलाम संस्थेचे अध्यक्ष महबूब भाई सय्यद यांना मी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा व्यक्त करतो। थांबतो। प्रथमतः उपस्थित सर्व शिर्डीकर आणि आदरणीय व्यासपीठ श्रीरामनगर वासियांना या आपल्या देशाच्या 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रथमतः मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। आणि आमचे सहकारी मित्र आदरणीय महमूद भाई सय्यद 2014 पासून, बरोबर ना, 2014 पासून आपण सामाजिक सहकारी क्षेत्रामध्ये काम करत असतो। गेले 10 वर्षामध्ये महमूदचं सामाजिक कार्यात जर आलेख बघितला तर आमचे मित्र करतो त्यांचा कार्य सामाजिक कार्याचा आलेख हा प्रचंड उंचावत आहे। त्याबद्दल कुणाच्याही मनामध्ये साशंका असता काही कामा नाही। आणि महमूदने कधीही काम करताना कुठलाही राजकीय हेतू डोळ्यासमोर न ठेवता, कुठलाही स्वार्थ डोळ्यासमोर न ठेवता समाज, साईबाबा आणि साई सेवा या साई धर्म या मंत्रांना उद्देशून त्यांनी आपलं गेल्या 15-16 वर्षापासून जरा आपलं संपूर्ण आयुष्य त्या ठिकाणी खर्च केलं। आणि या शिर्डीच्या सामाजिक क्षेत्रामध्ये भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून महमूद सारख्या एका सहकार्याने, एका युवकाने एवढं प्रचंड त्या ठिकाणी काम केलं की त्याचा शब्द देखील त्या ठिकाणी उल्लेख करता येणार नाही। बघता बघता आज त्या ठिकाणी सामाजिक सेवा म्हणून अँब्युलन्स आपण त्याला बघतो। आज 3ऱ्या अँब्युलन्सचा लोकार्पण सोहळा या शिर्डी आणि साई भक्तांच्या सेवेसाठी महमूद त्या ठिकाणी दिलेला आहे। एखाद्या समाज कुठलाही असो, पण आपण ज्या समाजामध्ये जन्माला येत असताना की आपल्या हातामध्ये नसतं का आपण कुठल्या समाजात, कुठल्या धर्मामध्ये जन्माला येतोय, हे भगवंताच्या हातामध्ये असतं। पण त्याला छेद देण्याचं काम या ठिकाणी महमूद सारख्या युवकांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। याची प्रचिती आणि याचा शिर्डीच्या ज्या वेळेस शिर्डीचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस महमूद साहेब सारख्या युवकाचं नाव 100% निश्चित सुवर्णाक्षर त्या ठिकाणी लिहिल्याशिवाय राहणार नाही। ही शिर्डीकरांच्या वतीने मी त्या ठिकाणी ग्वाही देतो। आज महमूद भाईचा जन्मदिवस। महमूद भाई, प्रथमतः तुम्हाला माझ्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने, आदरणीय व्यासपीठाच्या वतीने उदंड आयुष्याची तुम्हाला अनंत शुभेच्छा। आज तुमचा जन्मदिवस, तुमच्या जन्मदिनी तुमचा सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक प्रगतीचा आलेख असा तुमचा तो हित प्रभू साईनाथ चरणी प्रार्थना तुम्हाला माझ्याकडनं, माझ्या परिवाराच्या वतीनं, मी ज्या संघटनेत काम करतो आमच्या संघटनेच्या वतीनं, मी ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या क्षेत्राच्या वतीने सुद्धा, आणि आदरणीय व्यासपीठाच्या वतीने आमच्या सहारा परिवार जनक आदरणीय कैलासबाबू कोटे पाटील यांच्या वतीने सुद्धा तुम्हाला उदंड आयुष्याची तुम्हाला अनंत शुभेच्छा देतो। आणि तुमचा हा सामाजिक कार्याचा आलेख
असाच उंचात राहो ही सद्गुरू साईनाथांनी प्रार्थना करतो. दोन शब्द बोलतो. धन्यवाद. विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल, शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय. मोफत उपचार व शस्त्रक्रिया, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत. गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात 1 डिसेंबर 2024 पासून ते 21 जून 2025 जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे. तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. संपर्क क्रमांक 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55. नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.